नुसार ते नेसतात. शेवटचं खरं तुकाराम महाराज म्हणतात, तुकयाचा स्वामी म्हणजे विठ्ठल असे म्हणतो का, माझे स्मरण करा. ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल तोच त्याचे स्मरण करतो. सगळ्या अभंगाचं सार या शेवटच्या कडव्यामध्ये आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुकयाचा स्वामी विठ्ठल असे म्हणतो काय, माझे स्मरण करा. ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा असेल तोच त्याचे स्मरण करतो. तर आपण अनेक वेळा ऐकतो, वाचतो की भगवंत आत्माराम आहेत. त्यांना कोणाची गरज लागत नाही आहे, ते कोणावरही अवलंबून नाही आहेत. पण आपल्यासारख्या बद्ध जीवांना किंवा हे जे जीव आहेत भौतिक जगातले, त्यांना मात्र भगवंताच्या कृपेची गरज असते. हर घडीला भगवंताच्या कृपेशिवाय आपलं अस्तित्वच नाही. म्हणून मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं, आपण एक शून्य काढली, दोन शून्य काढली, तीन शून्य काढली, अशा हजार शून्य जरी काढल्या तर त्या शून्याला किंमत आहे का? शून्य किंमत आहे. पण त्याच्या पुढे जर अंक आला तरच त्या शून्याला किंमत आहे. एकच्या पुढे एक शून्य आले तर 10 होते, दोन शून्य आले तर 100 होते. म्हणजे अंक म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. त्यांचं महत्व किती आहे ह्या आताच्या उदाहरणात दिसून येतं. आणि भगवंत जरी म्हणत असतील आपल्याला गरज आहे त्याची ती भक्ती करूया आपण म्हणून, पण भगवंत भक्त वत्सल आहेत. अतिशय भक्तांच्या बद्दल त्यांच्या मनात सुहृदता, दयाभाव आहे, करुणा आहे. म्हणून ह्या बद्ध जीवाला त्रास होऊ नये या नात्यानं ते कृपा करत असतात भगवंत आपल्या ह्या बद्ध जीवावरती. आणि आपल्या ह्या धामातून हे भौतिक जगात जाऊन जे दुःख भोगतात हे सगळे जीव, त्याच्यासाठी त्यांचं हृदय तीळ तीळ तुटतंय. अत्यंत अत्यंत त्यांना दुःख होतंय. आणि म्हणून ते मुक्त होऊन परत हे सगळे जीव माझ्याकडे येऊ देत आणि शाश्वत आनंदात राहू देत म्हणून प्रयत्न करत असतात. मग ते अनेक प्रयत्न करत असतात त्यांच्या इच्छेनुसार. आणि म्हणून कोणाला ह्या भवसारातून पार करायचं आहे, दुःखालयातून बाहेर पडायचं आहे आणि भगवंताच्या शाश्वत धामात जाऊन शाश्वत आनंद अनुभवायचा आहे, तो अशा भक्तिवेगाचा स्वीकार करतो. ज्याला भगवंतांची भक्ती करायची इच्छाने आपली जी भौतिक जगात आपण इंद्रिय तृप्ती करतो त्याच्याच आनंद घ्यायचा असेल तर तो भगवंताची भक्ती करतच नाही. असे अनेक उदाहरण आहेत आपण पाहिजे. पण ज्याला आपल्याला मुक्ती मिळवायची आहे, भगवंताच्या धामात जाऊन भगवंताची प्राप्ती करायची आहे, ह्या जन्ममुक्तीच्या चक्रातून मुक्ती मिळवायची आहे, ते भगवंताच्या भक्तिमय कार्याचे कास धरतात आणि भक्तिमय सेवा करतात. आणि भक्तिमय सेवा करून भगवंत त्यांना शाश्वत आनंद देतात, आपल्या धामात आपल्या सेवेत लावतात. तिथं शाश्वत आनंद आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी काही नाही. दुःख म्हणजे काय, दुःखाला इथं जे त्याच्या विरुद्ध आहे ते आनंदालय आहे. अशा ठिकाणी भगवंत येऊन जातात. आता ह्या आपली जी ही जीवात्मा आहे, मनुष्य जात आहे, जीवात्मा आहे, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, एक सूर आणि असुर. सूर म्हणजे भगवंताची भगवत्ता मानणारे, भगवंताच्या नियमानुसार चालणारे. मग भरे त्यात इंद्रिय तृप्तीचा थोडा भाव असेल, अहेतुकी भाव थोडासा नसेल, तरी पण भगवंताची भगवत्ता मानतात. आणि ज्या ज्यावेळी आपण अडचणीत येतो त्यावेळी भगवंतांना पूर्णपणे शरण जातात. हे देवी मिश्र भक्त म्हणा, तर हे देवी देवता सगळे मिश्र भक्त आहेत. ते ज्या ज्यावेळी आपण अडचणीत येऊ त्यावेळी भगवंतांना शरण जातात आणि भगवंत त्यांना त्या दुःखातून मुक्त पण देतात. हे सूर झाले, देवी देवता किंवा मनुष्यातले पण काही. आणि असुर म्हणजे काय, जी भगवंत का प्रभावी असतो की ते त्यांना हे करूच देत नाही. मनात करायची जगायची जरी इच्छा असेल तरी सुद्धा करत नाही. हे रावण काय, त्याला काय शास्त्रात ज्ञान नव्हतं? रावणाला खूप ज्ञान होतं. रावण ब्राह्मणच आहे, तो इतकं शास्त्रात ज्ञान होतं त्याला. पण भगवंतांच्या पुढे तो कधी शरण जाण्याचा विचारच केला नाही, कारण त्याचा अहंकार इतका प्रभावी होता की त्याला शरण जाऊ देत नव्हता. आणि इंद्रिय सुख म्हणजे सर्वस्व आहे असंच त्यांना वाटतंय. मग आता हे इंद्रिय सुख घेत असताना सुद्धा आता रावण आपलं इंद्रिय सुख द्यायसाठी, स्त्री उपभोगासाठी हे सगळं सीताहरण वगैरे केलं. पण त्याला सीताहरण करण्यापासून जो आनंद मिळणार होता त्याच्या हजारो पटीने त्याला दुःखच मिळालं ते करण्यामुळे. असंच आपण भौतिक इंद्रिय तृप्ती ज्यावेळी करत असतो तर आपलं त्याची जे स्वप्न रंगवतो, मी असं सुख भोगेन तसं सुख भोगेन, पण प्रत्यक्षात परिस्थिती समोर काय येते ह्यानुसार आपल्याला त्या कृत्यामुळं सुख किती मिळतोय, आनंद मिळतोय किती मिळतोय, त्याच्यापेक्षा आपल्याला दुःखच मिळत असते. तर हे अनेक अनेक उदाहरणं अशी आहेत, आपण अनुभवतो सुद्धा, तरी सुद्धा आपण त्याच्या पाठीमागे लागतो.
कारण हा मायेचा प्रभाव आहे. माये अशी जपून ठेवलेली असते. आता एखादा मनात तुमच्या विचार येतो आणि आज परमात्मा जो असतोय तो आपल्याला हिंट देत असतो, हे तू करू नको. कितीही आपण व्यस्त असू, काही असू, तर आतून एक आवाज येतोय, हे तू करतोयस हे ठीक नाही. आणि बरोबर आम्ही त्याच आवाजाला दुर्लक्ष करतोय आणि हे जे मन आपलं ज्याप्रमाणे जिद्दीनं आपल्याला प्रभाव टाकत असते तेच ऐकतो आपण. तुम्ही बघा कुठलंही कार्य करत असताना आपण एखादं असं करा, एखादं सांगतोय असं करा तसं करा, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला कुठंतरी आतून एक एक हिंट येते की असं तू करू नको, हे केलं तर हे ठीक नाही, किंवा असं करतो का हरकत नाही. त्या हिंटकडे आपण अतिशय कॉशियस असलं पाहिजे. आणि त्याच्या प्रती जर आपण कॉशियस असलो तर आपल्याला योग्य मार्ग सापडतो. पण आपलं दुर्दैव हेच आहे की त्या गोष्टीकडे आपण कॉशियस होत नाही, त्यामुळे आपण दुःख भोगतोय. आता ह्या रावणानं का थोडे प्रयत्न केले का स्त्री संघ सीतेचा संघ का म्हणून, पण काय त्याला अनुभव मिळाला, किती दुःख भोगलं, किती कष्ट भोगले त्याने. आणि शेवटी हे आनंद तर हे मिथ्या अहंकार म्हणतोय मी. तर ह्या अहंकार आपल्याला कुठल्या स्थितीला आणून ठेवतो हे ह्या उदाहरणावर समजून येतं. आणि प्रभू रामचंद्र ते भगवंतच आहेत, हे उदाहरण त्यांनी देतात. प्रभू रामचंद्र या लीला का करतात, आपल्याला अहंकाराचा प्रभाव कसा होतो आणि हे भौतिक सुख आपल्याला किती दुःख देतं याचं उदाहरण द्यायसाठी भगवंत अशी लीला करतात. प्रभू रामचंद्राची लीला त्याच्यासाठीच आहे, आमच्यासाठी सर्व सामान्य जीवांना याचं ज्ञान मिळावं ह्यासाठीच्या लीला आहेत भगवंतांच्या. प्रभू रामचंद्र काय म्हटले होते, रावण जरी मला आता सीतेला आणून परत दिला आणि शरण आला तर त्याला पण मी माफ करतो. ही झाली भगवंताची भगवत्ता. आणि एवढं करून आपला सगळ्या राक्षस कुळाचा नाश झाला तरी रावण कोणाचा ऐकला नाही. कोण चांगले सल्ले त्याला देत होते त्यांना हकलून लावले. तर हा अहंकाराचा प्रभाव, मायेचा जबरदस्त प्रभाव. तर हा अहंकाराचा प्रभाव असणारे जे लोक असतात ते आयुष्यात कधी सुखी होत नाहीत. आणि सुख मिळवायचा ते प्रयत्न करतात पण दुःखच मिळत असते. पण आपल्याला सारासार विचार तरी आपण करत असतोय, मी एवढे दिवस प्रयत्न करतोय मला यातनं सुख मिळत नाही. आता अशी लेक्चर्स ऐकले, प्रवचन ऐकली, पुस्तक वाचले, ग्रंथ वाचले मोठ्या मोठ्या साधू संतांचे, त्यानंतर आपल्या मनात कुठंतरी विचार येत असतो की एवढ्या वेळ हे प्रयत्न केला आणि साधू संत सांगतात, शास्त्र सांगतात, हे 100% बरोबर आहे. कारण ह्यातनं सुख किती मिळालं आणि दुःख किती मिळालं मी केलो या कार्यातनं. आणि हा सारासार विचार करून वेगबुद्धी जागृत करून आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी आपल्या पण ध्यानात येऊ शकते की मी दुःख किती भोगलो आणि सुख किती भोगलो. पण त्या मायेचा प्रभाव इतका असतो आपल्यावरती किंवा अहंकाराचा प्रभाव इतका असतो मिथ्या अहंकाराचा की त्याच्यामुळं आपल्याला सुख किती मिळालं आणि दुःख किती मिळालं याचं विश्लेषणच करायच्या मनस्थितीत आपण असतो. त्यामुळे आपण दुःख भेगत असतो. आता रावणाच्या समोर एवढे सैन्य मरत होते, आपली सगळी दररोज एक पुत्राचा वध होत होता, हे सगळं होत होतं. मंदोदरीवर सगळ्यांनी समजून सांगितलं, सगळ्या नातेवाईकांनी समजून सांगितलं, पण तो कोणाचं ऐकला नाही. स्वतःच्या अहंकारासाठी स्वतःचा नाश करून घेतला. तर असे प्रवृत्ती जी असते ही राक्षसी आसुरी प्रवृत्ती असते. आणि जे भक्त असतात त्यांच्या विरुद्ध असतात. त्यांना ह्या भगवंतांचं भगवत्ता मान्य करायचे असते, भगवंतांच्या धामात जाऊन भगवंतांची सेवा करायची असते. आणि शास्त्र साधू सांगतात त्याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. हे काय शास्त्र सांगते असं नाही आहे. ज्यावेळी मातेला विचारलं जातंय की माझे पिता कोण, एका मुलानं समजा विचारलं तर आई सांगते हे तुझे पिता आहेत. मग तिथं तो मुलगा शंका काढतो का हेच पिता माझ्यावरून कशावरून माझे पिता आहेत. तसं आपण वेदशास्त्र भागवतम सदी जी शास्त्र आहेत ते जे सांगतात भगवंतांच्या बद्दल लीलांचं वर्णन करतात, भगवंतांच्या अवताराबद्दल सांगतात, त्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास असला पाहिजे, तरच आपल्या जीवनाचा उद्धार होणार. अन्यथा हे जसे असुर दुःख भोगतात तसंच आपण पण दुःख भोगू. आपल्यामध्ये पण असुर आणि सूर दोन्ही बसलेले आहेत. कुणाची शरणागती घ्यायची आपण ठरवायचं आहे. सूर प्रवृत्तीची घेतलो तर भगवद्धामात जाऊ, भगवंताची प्राप्ती करू, भगवंताचा प्रेम प्राप्त करू. असुर प्रवृत्तीची जर आपण कास धरली तर परत 84 लक्ष योनीतनं फिरून जाऊ किंवा कृमी कीटक होऊन जाऊ किंवा अनेक अनेक कष्ट भोगू नरकामध्ये जाऊन. हे आपल्याला भगवंताने वैयक्तिक थोडं आंशिक स्वातंत्र्य दिले, त्याचा उपयोग कसा करायचा आहे मला ठरवायचा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ज्याला उद्धार करून घ्यायचा आहे तो भगवंताच्या भक्तीचा मार्ग पत्करतो. आणि ज्याला अहंकार आहे की मला भगवंत वगैरे मी मानत नाहीत, मी स्वतः जे करतो त्या कर्त्यावर माझा विश्वास आहे, मी असं करेन तसं करेन, शेवटी त्याचं प्रारब्ध त्याला नरकात घेऊन जातं. तर हिरण्याक्षाचं पण असंच झालं. हिरण्याक्षानं काय केलं,
प्रल्हाद महाराजांचा वध करायसाठी त्यांनी किती किती कारस्थाने केली, काय काय केले, तरी सुद्धा प्रल्हाद महाराज वाचले त्याच्यातून. कारण ते भगवंतांचे शुद्ध भक्त होते. हे प्रल्हाद महाराज सॉरी हिरण्यकशिपूला माहित होतं. पण हिरण्यकशिपूनं सारासार विचार केलाच नाही. सारासार विचार करायला होता, मी याचा वध करायसाठी किती प्रयत्न करत आहेत, पण भगवंत त्याला वाचवत आहेत. तर मी आता हा मार्ग सोडून मी जर भगवंताचं शरणागती पत्करलो तर मी आनंदित सुखी जीवन जगेन. हा जर विचार सारासार केला असता अशा वेळी, तर ते पण त्यांचा पण वध झाला नसता. पण ह्या भगवंतांच्या लीला आहेत. भगवंत आपल्याला दाखवून जातात की ईश्वराला न मानणं किंवा ह्या तुमच्या असुर प्रवृत्ती जागृत केल्यामुळं, अवलंबल्यामुळं आपला नाश कसा होतो हे भगवंताच्या लीलेतून आपल्याला समजतंय. आणि विशेष म्हणजे एवढे त्यांचे मंडोदरी किंवा त्यांचे बंधू सर्वांनी समजून सांगितलं, त्यांचे सासरे सर्वांनी सांगितलं की बाबा हे तू करू नकोस, त्याला परत देऊन टाक. पण ते ऐकलं नाही. कुंभकर्ण सुद्धा सांगितलं त्यांनी. कुंभकर्णाचा वध व्हायचा, कुंभकर्ण सुद्धा म्हणत ते करतोय ते ठीक नाही. तर कुंभकर्णाला सुद्धा तंबी दिली याने, रावणाने, आणि करायला लावलं. तर अशा पद्धतीनं त्यावेळी त्यांची बुद्धी कामच देत नाही. बुद्धी भ्रमित झालेली असते आणि अहंकाराचा प्रभाव बुद्धीवर एवढा असतो की त्यावेळी चांगलं काय माझ्यासाठी आणि वाईट काय आहे याच्या विवेक बुद्धी चे दरवाजे बंद झालेले असतात. म्हणून असे निर्णय घेतले जातात आणि त्यांचा नाश होऊन जातो. आता जरासंधाशी भगवंतांच्या बरोबर 17 वेळा युद्ध झालं. भगवंत म्हणजे भगवंतच आहे, त्यांना काय कसं करायचं त्यांचं प्लॅनिंग अगोदर ठरलेलं असतं. हे जरासंध प्रत्येक वेळी हार पत्करणार आणि फक्त एकटाच जाणार, बाकी सगळ्या सैन्यांचा वध होणार तिथं. त्यावेळी सुद्धा भगवंत त्यांना सोडत होते, जावा आता तुम्ही म्हणून. असं 17 वेळा भगवंतांनी जरासंधाचा वध केला आणि जेवढे सैन्य येत होते सगळ्या सैन्यांचा वध होत होता. हे भगवंतांनी असं का केलं? कारण भगवंतांना ह्या सगळ्या असुरांचा जर वध करायचा असेल जरासंधासारख्या, तर कुठं कुठं त्यांचा सगळा शोध घ्यायला लागला असता. पण जरासंधाचा प्रभाव अहंकाराचा त्याच्यावर इतका होता, त्याने भगवंताची भगवता तर मानतच नव्हता. प्रत्येक वेळी तिथं असणारे त्याच्या सगळ्याशी मैत्री स्थापून सगळ्या असुरांना, सगळ्या भगवंताच्या विरोधकांना गोळा करायचा आणि युद्धासाठी यायचा. भगवंत त्या युद्धात सर्वांचा नाश करून टाकायचे. असं 17 वेळा झालं. आणि 18व्या वेळी मात्र भगवंत तिथनं पळून गेल्याची लीला केली. सर्वांना का वाटतंय 17 वेळा भगवंत जिंकले, पण 18व्या वेळी का पळून गेले? तर त्याचं कारण असं होतं की जरासंधाचा वध करणं काय भगवंतांना एवढं अशक्य नव्हतं. आतापर्यंत 17 वेळा केलं तर 18 वेळी काय हरकत होती. पण जरासंधाचा वध हा भगवंत त्यांना पुढं काय होणार हे माहित होतं. आपल्यासारख्या पुढचं काय लिलाचं काय माहित नसते भगवंताच्या, पण भगवंताला सगळं माहित असते. भगवंतानी ही लीला एवढ्यासाठी केली की जरासंधाचा वध रुक्मिणी हरण लीलेच्या वेळी करायचा होता त्यांना. रुक्मिणीने प्रेमपत्र येऊन भगवंतांना मला घेऊन जाण्याबद्दल सांगितलं होतं आणि भगवंत काय आहेत, त्यांचं शौर्य काय आहे हे भगवंतांना खरं म्हणजे दाखवायची गरज नसते. ही पण लीलाच आहे एक प्रकारची. पण भगवंतांना हे दाखवून द्यायचं होतं जरासंधाचा मी कसं नाश करतो, त्याचा वध रुक्मिणी पुढे करायचा होता. म्हणून ते थांबले आणि रुक्मिणी हरणाच्या वेळी जरासंधाचा वध केला. तर ही बरेच वेळी आपली गोंधळ होते का 17 वेळा जिंकणे 18 वेळी का जिंकलं नाही. याच्यावरती परवा आमच्या मध्ये कनककृष्ण प्रभूंनी जवळजवळ 2 तासाचं लेक्चर दिलं. त्यात हा मुद्दा याच्या अगोदर पण भक्ती वैभव क्लासमध्ये त्यांनी सांगितलं होतं आपल्याला. पण परवा पण सार्वजनिकरित्या चर्चा केली. त्यात त्यांनी सांगितलं की 18व्या वेळी ज्यावेळी त्यांनी हारले त्याचं कारण म्हणजे रुक्मिणी हरण लीलेच्या वेळी जरासंधाचा वध आपल्या पत्नीच्या समोर करायचा होता आणि पत्नीनं हे दाखवून द्यायचं होतं आपलं श्रेष्ठत्व शौर्य. हे यासाठी भगवंतांनी तसं केलेलं होतं. तर अशा भगवंताच्या काही लीला असतात त्या आपल्याला कधी कधी माहित नसतात. मग त्याच्यातून वेगळा अर्थ काढतो आणि हे काय तर व्यवस्थित खरं आहे का खोटं आहे का याच्याबद्दल आपण कल्पना करायला लागतो. पण हे आपला छोटासा मेंदू त्याच्याबद्दल हे करू शकत नाही, विश्लेषण करू शकत नाही. म्हणून शास्त्र जे सांगतात, साधू जे सांगतात त्याच्यावरती पूर्ण विश्वास ठेवायचा. कंसाने काय केलं? कंस पण तेच करत होता. कंस सुद्धा आता कधी कधी आपण काय म्हणतात पॉझिटिव्ह दृष्टीने भगवंताचं स्मरण करत असतोय आणि कधी कधी निगेटिव्ह दृष्टीने पण स्मरण केलं जात आहे. म्हणजे ज्यावेळी शत्रुत्व रूपानं भगवंत माझे शत्रू आहेत अशा ठिकाणं निगेटिव्ह दृष्टीने विचार करतोय,
त्याला सुद्धा भगवंत कन्सिडर करतात की माझं स्मरण करतोय म्हणून. तसं हा कंस सदा सर्वदा भगवंतानाच पाहतो. पाणी प्यायला लागला तरी त्यात भगवंत दिसणार, प्रसाद ग्रहण करायला त्यात भगवंत दिसणार, झोपला तरी स्वप्नात पण भगवंत यायचे. असं कायम ते स्मरण करत होते भगवंतांचं कंस सुद्धा. आणि कंस तसा मायाळू दयाळू, थोडाफार दया होती त्याच्या मनातमध्ये, पण त्याचे जे संगी होते, त्याचे सोबती होते, त्यांनी त्यांना हाय त्या स्थितीत येऊ देत नव्हते. पण त्यांनी यशोदाना वगैरे तुरुंगातून काढलं ना, ज्यावेळी आकाशवाणी झाली की तुझा शत्रू ऑलरेडी जन्मलाय असं सांगितलं, मग आता ह्यांचा वध करायला नको हा भाव आला होता. पण हे त्यांचे आसुर मित्र जे होते सगळे, त्यांनी त्याला प्रोत्साहित केले की अजिबात नाही, त्यांचा वध करायचा, म्हणून त्यांनी पुढे सुद्धा वध केला. म्हणजे असे असे जे गुण चांगले त्यांच्यात पण असतात, पण त्यांचा अहंकाराचा प्रभाव किंवा त्यांचा जो संघ असतो त्याच्यामुळे हे करू शकत नाही. आता कर्णाची स्थिती, कर्णाची जी जन्म झाला वगैरे तुम्हाला सगळ्या कथा माहित आहेत. त्यावेळी काही कारणामुळं कुंतीला ते स्वीकारता आलं नाही त्याला, कारण लग्नाच्या अगोदर देवांच्या मार्फत ते जन्म झाला होता कर्णाचा, सूर्यदेवांच्याकडून. तर स्वीकारता आलं म्हणून तिने सोडलं, हे पण भगवंताने अगोदर ठरवलेली लीलाच होती. त्यानंतर कुंतीला खूप दुःख व्हायचं, कारण तो सगळ्यात मोठा मुलगा होता पाच पांडवांच्या, म्हणजे सहा पांडव म्हणायचे त्यांना धरून. पण पाच पांडवांना ही कल्पना नव्हती, फक्त कुंतीलाच माहिती होती. तेव्हा कुंती खूप दुःखी व्हायची, कर्ण आपल्यापासून बाजूला आहे याच्याबद्दल. त्यासाठी शेवटी शेवटी एकदा भगवंत कुंतीला बरोबर घेऊन गेले कर्णाशी चर्चा करायला, आणि कर्णाला सविस्तर सगळं सांगितलं, त्याचा जन्म कसा झाला, काय झाला, कुंतीने का तुला सोडून दिलं वगैरे सगळं सविस्तर समजून सांगितलं. आणि हे कर्णाला पटलं सुद्धा. पण कर्णाच्या अशा परिस्थितीत त्याचा मित्र जो दुर्योधन होता, कौरवपुत्र, त्यांनी त्याला साथ दिली होती, त्यांनी त्याला अंग देशाचा राजा बनवला होता वगैरे वगैरे. त्याच्यामुळे त्याचे उपकार त्याच्यावर खूप होते. आणि तो सारासार विचार करू शकला नाही, ही पण भगवंताची लीलाच आहे. कर्ण जर सारासार विचार केला असता की मला भगवंताची बाजू घ्यायची आहे त्या दुर्योधनाची बाजू घ्यायची आहे, पण त्यावेळी त्याचा सारासार विचार करायची जी प्रवृत्ती किंवा विवेक बुद्धी होती ती दरवाजे बंद होते. आणि कर्णानं भगवंतांना सांगितलं, आणि यावेळी कुंतीने सांगितलं सुद्धा, तू माझा मोठा पुत्र आहेस, आम्ही जर विजयी झालो तरी राज्य सगळं तू सांभाळ, आणि आपले बाकीचे जे पाचही पुत्र आहेत ते तुझी सेवा करतील, तू सांगतील त्याप्रमाणे. तरी पण कर्ण सगळं ऐकून घेतला आणि म्हणाला, कारण भगवंतांना म्हणाला की भगवंत श्रीकृष्णा, तू पूर्ण पुरुषातनं भगवंत आहात तुम्ही हे मला माहित आहे, ह्या युद्धामध्ये आमचा पराजय होणार हे मला माहित आहे, दुर्योधनाचा याच्यात नाश होणार हे मला माहित आहे, तरी सुद्धा मी दुर्योधनाचीच बाजू घेणार. मग आता एवढं भगवंतांनी समजून सांगितल्यानंतर सुद्धा कर्णांचा तोच विचार असेल, तर मग भगवंत तरी काय करणार. मग भगवंत आपल्याला अंशिक स्वातंत्र्य दिलंय, तुम्हाला अंशिक स्वातंत्र्य दिले, तुम्ही भगवंताची भक्ती करायचं काय वाईट कृत्याला लागायचं, एखाद्या मॉलमध्ये एखाद्या नर्तकीच्या ठिकाणी जाऊन डान्स करायचा, काय भगवंताचं भक्ती करायची, हे आपण ठरवायचं, आपल्याला आवश्यक स्वातंत्र्य दिलंय त्याच्याप्रमाणे. मग कर्णाला त्यांनी सांगितलं होतं भगवंतानी, कुंतीने सुद्धा सांगितलं, तू मोठा पुत्र आहेस माझा, सगळं राज्य मी तुला देतो, तुला राजा करतो, माझे बाकीचे पाचही पुत्र तुझी सेवा करतील. पण कर्ण ऐकला नाही. कारण हेही सांगितलं ना, मी आता परत सांगितलो की भगवंताने म्हणले, कृष्णा तू पूर्ण पुरुषार्थ भगवंत आहेस हे माहित आहे, आणि तुझा विजय होणार हे माहित आहे, पांडव सगळे कौरव सगळे मरणार आहेत हे माहित आहे, तरी सुद्धा माझ्या त्या पडत्या वेळी माझ्यावर दुर्योधनाचे इतके उपकार आहेत की मी त्यांना त्यांची साथ सोडू शकत नाही. मग कधी कधी आपल्याला साधू संत सांगत असतात की असं नका करू तसं नका करू, तर त्यावेळी आपण कुठला निर्णय घ्यायचा हे आपल्याला जर जमत नसेल तर आपले जे वरिष्ठ आचार्य असतात, गुरु असतात, मित्र असतात वरिष्ठ, त्यांना विचारून आपण निर्णय घ्यावा कधी पण. कारण कधी कधी काही ठिकाणी आपली बुद्धी काम देत नाही किंवा आपला अनुभव एवढा नसतो, म्हणून अनुभवी माणसांची मदत घ्यावी अशा ठिकाणी, आणि त्यांचं सहकार्य घेऊन काय करायचं ते ठरवावं, हे महत्वाचं आहे. असंच प्रकार ज्यावेळी ह्यांचे नकुल आणि सहदेवचे मामा जे होते ते शल्य होते. आता शल्य खरं म्हणजे कौरवांच्या बाजूने लढला. मग आपल्या मनात प्रश्न येतोय की नकुल आणि सहदेवचे मामा असून सुद्धा त्यांनी कौरवाच्या बाजूने पांडवाच्या विरुद्ध का लढाई केली हा प्रश्न येतो. पण ह्या दुर्योधनानं त्यांना काही असं ब्लॅकमेल केलं होतं आणि आपल्याकडे सिद्ध करायसाठी भाग पाडलं होतं. तर असं सेवा करत असताना मनोभावे तो सेवा करत नव्हता, पण तो एका प्रकरणात अडकल्यामुळे त्यांच्याबद्दल सेवा करायची होती म्हणून करत होता, किंवा काही अडचणीमुळे वैयक्तिक. मग ज्यावेळी अर्जुन सारथी तर भगवान होते आणि कर्ण यांच्यात युद्ध सुरू झालं,
त्यावेळी हा शल्य काय करायचा, त्याच्या मनात कुठेतरी शल्याच्या, जरी त्यांच्या बाजूने युद्ध करत असेल तर आपल्या मुलांच्या बद्दल त्यांना आसक्ती होती. त्याच्यामुळं यावेळी रथावरती बसला आणि शल्याला हे केलं, सारथी केला कोणाचा, कर्णाचा युद्धाच्या वेळी. त्याची इच्छा नव्हती पण भीष्मदेवाच्या विनंतीवरून, परिश्रांच्या विनंतीवरून त्यांना सारथी केला. आणि हा सारथी कर्णाला टोचून बोलायचा, काय तर टोचून बोलायचा. त्यामुळे कर्णाची उद्विग्नता वाढू लागली. कधी कधी कोण आपल्याला शांत असतो, पण कोणी असं काहीतरी टोचून बोलले की आपली उद्विग्नता वाढते. तसं कर्णाची उद्विग्नता वाढू लागली आणि नंतर युद्धाच्या युद्धभूमीवर त्याच्या रथाचा चाक कर्णाचा अडकला. आणि मग हे कर्ण म्हणाले शाल्याला की हे रथाचं चाक काढायला मला मदत कर. त्यावेळी शाल्य का म्हणाला, मी सारथी आहे, मी फक्त रथ चालवणार, कारण हे चाक अडकले ते मी काय काढणार नाही. मग कर्ण आपल्या त्या चाक काढायसाठी खांद्यानं उचलून वगैरे काढत असताना भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाने युद्ध करायचं, बाण सोडायचं बंद केलं, कारण ते रथाचं चाक अडकलंय आणि हे चाक काढेपर्यंत तो त्याच्यावरती बाण सोडायचं नाही, ही नीतिमत्ता अर्जुनाच्या डोक्यात होती, म्हणून ते सोडत नव्हता. पण भगवंत म्हणायला लागले, मार त्याला अर्जुन, हेच वेळ आहे, सोड तुझा बाण आणि उडव त्याचं डोकं. पण अर्जुन तयार होत नव्हता. आणि हे ज्यावेळी कर्णाने ऐकलं त्यावेळी कर्ण म्हणाला, तुम्ही कोण पुरुषोत्तम भगवंत आहे आणि मी असहाय्य स्थितीत आहे, माझ्या रथाचं चाक खाली अडकलेलं, मी ते काढतोय आणि मी माझ्या हातात वस्त्र शस्त्र नाही आहे, आणि अशा वेळी तुम्ही मला हे करायला सांगताय, बाण सोडायला सांगताय, हे अनैतिक नाही काय, हे विद्याशास्त्राच्या विरुद्ध नाही काय, हे धर्म अधर्म आहे. हा सल्ला तुम्ही भगवंत होऊन सुद्धा अधर्माचा सल्ला कसा देता. आणि अर्जुन सुद्धा बाण सोडत नव्हता त्यावेळी. मग भगवंत म्हणायला लागले, ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण करत होते तर त्या काय म्हणतात, त्या चौघा पाच जण म्हणजे तू पण होतास. दुर्योधन म्हणत होता द्रौपदीला माझ्या मांडीवर बस हे कर, आणि त्यावेळी तू द्रौपदीला काय म्हटलास, तू वेश्या म्हणून संबोधलास. तर त्यावेळी तुझा धर्म कुठे गेला होता, त्यावेळी तुझा धर्म काय होता. एका अबला स्त्रीचा असा अपमान होता कामा नये, हा तू न सांगता तो जे करत होता त्याला तुम्ही सहकार्य केला, ते ऐकत बसला, त्यावेळी तुझा धर्म कुठे गेला होता. अनेक अनेक जे ह्या चांडाळ चौकडीनं कारस्थाने रचली होती पांडवांच्या बद्दल, त्यांना लाक्षागृहात जाळायचा प्रयत्न केला, भीमाला विष द्यायचा प्रयत्न केला, अनेक अनेक ठिकाणी. तर ह्यामध्ये कर्ण पण सामील आहे. तर भगवंत म्हणाले, हरे बोल, हरे बोल, कोणाच तरी माईक चालू आहे, बंद करा, हरे बोल. तर त्यावेळी भगवंत म्हणाले, त्यावेळी तुझा धर्म कुठे गेला होता, आता तू धर्म काय आहे मला शिकवतो, धर्माचा संस्थापक मी आहे आणि मला धर्म काय शिकवतो, त्याच वेळा धर्म कुठे गेला. अभिमन्यूला एकाला गाठून त्यांचा वध केला तुम्ही सर्वांनी, त्यावेळी तुझा धर्म कुठे गेला. तर हे ऐकून घे म्हणाले की हरी बोल, आता कुठे येऊ दे की हरी घरात. बोल, हरी बोल, कोणाचा माईक चालू आहे, प्लीज जरा बंद करा. हरी बोल. शिवकुमार कोणतरी, छाया शिवकुमार. गणपत बाबर कोण आहे, छाया गणपत बाबर, तुम्ही तुमचा माईक बंद करा. नंतर शिवकुमार कोण आहे, तुमचा पण माईक बंद करा. हरी हरी बोल, माईक बंद त्याच्यामुळे करा. आवाज येतो इकडं. माईक बंद करा. हरी बोल. हरी बोल बंद केलाय. हा बंद करा, बंद कुणाचं चालू आहे तो बंद करा. तर अशा दिशेनं भगवंत म्हणा लागले, इतके तुम्ही वाईट कृत्य केली पांडवांच्या विरुद्ध, त्यावेळी तुमचा धर्म बनवता. अभिमन्यू एकटा होता आणि तुम्ही सगळेजण त्याला मिळून मारला, त्यावेळी तुमचा धर्म कुठे गेला होता. आणि धर्म काय आहे हे तू मला शिकवतो, तर हे हास्यास्पद गोष्ट आहे. तर धर्म त्यावेळी भगवंतानी सगळ्यांच्या समोर धर्माची व्याख्या केली, ती सर्वांनी ऐकली पाहिजे. तर भगवंतांनी सांगितलं, जे मी सांगतो तो धर्म आहे, भगवंत जे सांगतात तो धर्म आहे, आणि त्याच्या विरुद्ध जो काय करतो तो अधर्म आहे. हे भगवंतानी अशा युद्धभूमीवर सर्वांच्यासाठी सांगितलं की मी जे सांगतो म्हणजे भगवंत जे सांगतात तो धर्म आहे, आणि ह्याच्या विरुद्ध जो कोणी वागेल तो अधर्म आहे. म्हणून आपण ध्यानात कधी पण ठेवलं पाहिजे, भगवंतांनी गीता भागवतम सारखी शास्त्र जे दिलेली आहेत त्यात धर्म काय आहे आणि अधर्म काय सांगितलेलं आहे त्याचं आपण पालन केलं पाहिजे. आपल्या मनानं कुठलाही धर्म थापून चालणार नाही आहे. आणि धर्म धर्म म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीने काय करायचं हे शास्त्रानं जर जे सांगितलं त्याचं पालन करणे म्हणजे धर्माचं पालन करणे. तर अशा दिशेनं हे कर्णाला सुद्धा भगवंतानी समजून सांगितलं, त्यांच्या आईने समजून सांगितलं, पण कर्णाने ऐकलं नाही ते, आणि म्हणून तो गौरवांच्या बरोबर त्याचा पण नाश झाला.
अशा पद्धतीनं हे जे प्रभाव असतात मायेचे किंवा अहंकाराचे, ते आपल्याला भगवत भक्तीपासून विभक्त करतात, बाजूला नेतात. म्हणून आपण अशा वेळी सारासार विचार केला पाहिजे. आपले आचार्य काय सांगतात, शास्त्र काय सांगतं, याचा सारासार विचार करून धर्मानुसार काय केलं पाहिजे, शास्त्रानुसार काय केलं पाहिजे, तसं आपलं वर्तन असलं पाहिजे. आणि कधी कधी ह्या लोकांना पण पटतंय हे जे शास्त्र सांगते ते बरोबर आहे, पण फक्त विरोध करायचं म्हणून करायचं, म्हणजे अहंकाराला पोषित करायचं म्हणून करायचं, म्हणून विरोध करत असतात. कधी आता साधा आपण या भौतिक जगात सुद्धा बघतो, राज्य जे मंत्री आहेत किंवा जे संबंधित अधिकारी आहेत ते व्यवस्थित कार्य करत असतात, पण विरोधक असतात ते विरोध करायचा म्हणून विरोध करतात, त्यांनाही पटत असते. आता पाकिस्तान एवढा त्रास देत आहे, म्हणजे त्यांना विरोध केला पाहिजे, आपण किती दिवस सहन करायचं हे विरोधकांना पण माहित आहे, तरी सुद्धा त्यात हे कशाला करायला पाहिजे, विरोध करायचा म्हणून करायचं. तर ही प्रवृत्ती जी आहे हे हा अहंकाराचा प्रभाव आहे, मायेचा प्रभाव आहे. तर हा प्रभाव कसा आपला नाश करतो यासाठी आपण विचार करणं खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच्या विरुद्ध भक्तांचा आहे. भक्त भगवंत जे करतात ते आता जे सांगितलं, भगवंत सांगितले त्याचे तंतोतंत पालन करतात. भगवंत जे वर्णन करतात तो खरा धर्म आहे, आणि त्याच्या विरुद्ध जो करतो तो अधर्म आहे. मग अधर्म जर आपण स्वीकारला तर त्याच्यामुळे मिळणारं दुःख आणि जे परिणाम आहेत ते भोगले पाहिजे. आणि धर्माचा आपण मार्ग धरला तर भगवंताचं प्रेम प्राप्त करू. तर हे जे आपले भक्त आहेत असा विचार कधीच करत नाहीत. आता परीक्षित महाराजांचा ज्यावेळी परीक्षित महाराज उत्तराच्या गर्भात होते त्यावेळी अश्वत्थामाने त्यांच्यावरती ब्रह्मास्त्र सोडलं, त्याच्यामुळे तो गर्भ जळून गेला होता. पण भगवंत आत गर्भामध्ये प्रवेश करून यांचं रक्षण केलं परीक्षित महाराजांचं, म्हणून त्यांचं नाव दुसरं परीक्षित महाराज. त्यानंतर जन्म झाल्यानंतर सुद्धा हे परीक्षित महाराज प्रत्येकाचं परीक्षण करत होते की हा तर माझं संरक्षण केला नसेल ना गर्भात, हा तर व्यक्ती संरक्षण केला नसेल ना, आणि म्हणून त्याचं नाव परीक्षित पडलं. आणि ते भगवंत कुठे भेटतील, कसे असतील हे सगळं हे करत होते, म्हणजे यानं माझं रक्षण केलं असेल काय, यानं माझं रक्षण केलं असेल काय, असं परीक्षण करत होते, म्हणून त्याचं नाव परीक्षित पडलं. मग गर्भामध्ये असताना भगवंतांनी त्याचं रक्षण केलं परीक्षित महाराजांचं, कारण तो एकच हे होता, काय म्हणतात ते, वंशज होता पांडवांचा. पण पुढं जी शमीक पुत्रांच्या शापाचे एकदा आपले परीक्षित महाराज युद्ध करायला गेले, अरे वनात शिकार करायला गेले होते, आणि त्यावेळी हा शमीक पुत्राचा शाप, शमीक पुत्रांची त्यांचा आदर करावा असं त्यांना वाटत होतं. ही पण एक लीलाच आहे. आणि त्यावेळी त्यांचं भ्रमित का झाले होते त्याचं कारण पण अनेक कारण आहेत शास्त्रानुसार. तर त्यांनी आदर केला नाही म्हणून त्यांच्या गळ्यात मृत साप टाकला, आणि नंतर शमीक पुत्र जे होता त्यानं शाप दिला त्याला, आणि त्याच्यामुळे त्याला सांगितलं की 7 दिवसाच्या सर्पदंशानं तुझा मृत्यू होईल. तर हा शाप ज्यावेळी ऐकला परीक्षित महाराजांनी, तर त्यावेळी परीक्षित महाराजाला सुद्धा उलट शाप त्यांना देता आला असता त्या ऋषीपुत्राला, पण त्यांनी शाप दिला नाही, तो स्वीकारला. त्यांनी काय स्वीकारलं, ते काय विचार केले परीक्षित महाराज, ज्यावेळी मी माझ्या आईच्या गर्भात होतो त्यावेळी माझं भगवंताचं रक्षण केलं, कारण भगवंतांना मी पाहिजे होतो म्हणून माझं रक्षण केलं. आणि आज हा शाप मिळून सुद्धा, ह्या शाप द्यायचं कार्य सुद्धा कोणी केलं हे भगवंतांच्या इच्छेने घडते. त्यामुळे भगवंतांची ही इच्छा आहे, त्यामुळे मला वाचवलं आणि आता मी मृत्यूस कारणीभूत होणं ही भगवंतांची इच्छा आहे, म्हणून त्यांनी आहे ते स्वीकारलं, त्यांचा शाप सुद्धा स्वीकारला. तर हे भक्तांचं लक्षण आहे. भक्त काय करतो, जे करतात भगवंत ते माझ्या कल्याणासाठी आहे, भगवंतांच्यावरती पूर्ण श्रद्धा असते. ते जे पण भगवंत माझ्यासाठी करतात ते माझ्या कल्याणासाठी आहे, म्हणून भगवंतांच्या इच्छेने जे होतंय ते आपल्याला आपल्या कल्याणासाठीच असतंय, अशी भगवंताची प्रवृत्ती असते. आता हे जे 9विधा भक्ती आपली आहे त्यामध्ये कुठली कुठली आहे ते, श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, साख्यम आणि आत्मज्ञान, हे 9 प्रकारची भक्ती आहे. भगवंताची जर भक्ती करायची आहे त्या 9 मार्गाद्वारे एका मार्गाने तुम्ही भक्ती केली तरी चालते. तर हे जे भगवंतांच्या धामात जायचा द्वार मोकळा करायचा महत्वाचा मार्ग आहे. तर हे ज्यावेळी परीक्षित महाराजांना शाप मिळाला त्यावेळी परीक्षित महाराज सर्व आपलं राज्य सैन्य सगळं सोडून दिलं आणि गंगेच्या तीरी येऊन आता भगवंतांच्या प्राप्तीसाठी काय करायचं हे अनेक ऋषीमुनींच्याकडनं त्यांनी सल्ला घेतला. आणि त्यांचं भागवत म्हणजे असं ठरलं की त्याच वेळी सुखदेव गोस्वामी पण आले तिथं, व्यासपुत्र.
आणि सुखदेव गोस्वामी त्यांना 7 दिवस आणि 7 रात्र भागवतमचं वर्णन केलं. आपण जे श्रीमद भागवतम म्हणतोय ते सुखदेव गोस्वामीने त्यांना वर्णन केलं 7 दिवस आणि 7 रात्री. ह्या 7 दिवस आणि 7 रात्रीमध्ये ना सुखदेव गोस्वामीने अन्न पाणी ग्रहण केलं होतं, ना परीक्षित महाराजांनी अन्न प्राण ग्रहण केलं होतं. अन्न पाणी सगळं त्यागून त्यांनी भगवंतांचे श्रवण केलं भागवतमचं, आणि ह्याद्वारे त्यांची मुक्ती झाली त्यांना. म्हणजे सुखदेव गोस्वामी त्यांना सांगत होते, हे कीर्तनचा प्रकार झाला. त्यांनी सुखदेव गोस्वामीने कुठल्या भक्ती मार्ग अवलंबला? कीर्तनम म्हणजे वर्णन करणे. आणि परीक्षित महाराजांनी कुठला मार्ग अवलंबला? श्रवणम. तर ह्या दोन्ही मार्गानं दोघे भगवद्धामात गेले. त्यानंतर तिसरा जो मार्ग आहे तो स्मरणम. प्रल्हाद महाराज आईच्या गर्भात असल्यापासून भगवंतांचं स्मरण करत होते सदैव स्मरण. यांचे गुरु कोण? प्रल्हाद महाराजांना कोणी हे दिलं, ज्ञान दिलं? नारद मुनीने. आईच्या गर्भात असताना त्यांनी ज्ञान दिलं आणि कायमचं ते भगवंतांच्या स्मरणात रममान असायचे. म्हणून प्रल्हाद महाराज भगवंताम कसं प्राप्त केले? स्मरणम या भक्तीच्या मार्गाद्वारे केले. नंतर भगवंतांची सदा संगिनी पत्नी लक्ष्मी देवी हिनं 24 तास भगवंतांची सेवा करायची आणि पादसेवन करायचे, म्हणजे चरणाची सेवा करायची आणि भगवंतांची चरण सेवा करून त्यांनी भगवंतांचं प्रेम प्राप्त केलं, भगवंताचं प्रेम प्राप्त केलं. आणि अर्चनम हा जो मार्ग आहे हे पृथू महाराजांनी केला. भगवंतांची अर्चा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे शास्त्रानुसार त्या सर्वश्रेष्ठ अर्चनाचा मार्ग स्वीकारलेले आणि सर्वश्रेष्ठ अर्चन पद्धतीचे अवलंबलेले किंवा अर्चन करणारे भगवंतांची पृथू महाराज हे भगवंताचे 27 अवतारच होते. तर या पृथू महाराजांनी अर्चनम ह्याद्वारे भगवंतांची भक्ती करून भगवंतांचं प्रेम प्राप्त केलं. नंतर वंदनम. वंदन कसं करावं? आणि भगवंताच्या ज्यावेळी व्रजमध्ये अक्रूर गेले त्यावेळी प्रत्येक वर्षाची व्रज रस दिसत होता, त्याच्यामध्ये गडगडगड लोळायचे अक्रूर आणि त्यांच्या डोळ्यातून अष्टविकार जागृत होते, डोळ्यातून अश्रू यायचे, कारण भगवंतांचे चरण त्या वज्रजावरती उठलेले होते. तर ते पाहून ते वेळ लागल्यासारखं ते असं गडगड डोळायचे आणि भगवंताचं स्मरण करायचे. अशा पद्धतीनं वंदनम करून अक्रूरने भगवंतांचं प्रेम प्राप्त केलं. आणि हनुमंतांचं दास्यम पद्धतीने दास्य सदैव प्रभू रामचंद्राचे दास, काय सेवा आम्ही करू यासाठी समोर उभा राहायचे. ह्या पद्धतीने भगवंतांची भक्ती केली आणि त्याद्वारे त्याने भगवंतांचं प्रेम प्राप्त केलं. अशा पद्धतीने साख्यम. अर्जुन भगवंतांचे सखा म्हणून होते. कायमचे सखा म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाला आपला सखाच मानलेले होते. भगवद्गीता सांगितल्यानंतर मग अर्जुनाला माहित झाले की हे भगवंत साक्षात भगवंत आहे, त्याच्यावर सखाप्रमाणेच वागत होते ते. तर साख्य या पद्धतीनं भगवंताचे प्रेम प्राप्त करणारे म्हणजे अर्जुन झाले. आणि आत्मनिवेदन सर्वस्व. काही असे भक्त आहेत आपलं सर्वस्व भगवंतांना अर्पण केलं. हे शरीर म्हणजे सर्वस्व जे आहे भगवंताच्या कृपेने मला मिळाले, हे भगवंतच याचे मालक आहेत. म्हणून सर्वस्व अर्पण करणारे जे आहे ते आत्मनिवेदन पद्धत, आणि ती म्हणजे बली महाराज. बली महाराज तिन्ही भुवनाचे राजा होते. त्यावेळी वामनदेवाचा अवतार घेऊन भगवंतांनी देवी देवतांना त्यांचं राज्य देऊन टाकलं आणि बली महाराजांच्याकडनं सगळं घेतलं. पण सगळ्यांना वाटलं अरे बली महाराजांना ह्याने सगळे त्यांची होती ती सगळी घेतली, तिन्ही भुवन घेतली काढून आणि इंद्रांना दिलं. भगवंत पक्षपाती आहेत का? तर नाही. भगवंतांना माहित होते की शुद्ध भक्त आहेत. कोण? बली महाराज. आणि देवी देवता हे मिश्र भक्त आहेत, हे भगवंतांना माहित होतं. आता हे देवी देवता मिश्र भक्त आहेत, भगवंताची जरी शरणा घेतली तरी मिश्र भक्त आहेत. सदैव भगवत धामात मी जायसाठी भक्ती मार्ग अवलंबावा हे देवी देवतामध्ये कोण नाही. थोडा इंद्रिय भोग त्यांच्यामध्ये आहे. म्हणून भगवंत काय करतात, भलेही इंद्रिय भोग करणारे असू देत, माझ्याकडे शरणागत आलेत ना, त्यांची इच्छा पुरी करूया. म्हणून भगवंताने इंद्राची किंवा देवी देवतांची इच्छा पुरी केली. आणि आत्मनिवेदन म्हणजे बली महाराज सर्वस्व अर्पण केलं तरी. अरे बोल, कोणा चालू करताय? डिस्टर्ब होतं. कोणाचे मागचं? हरी बोल, हरी बोल. तर मग अशा पद्धतीनं इंद्र आदी देवी देवतांना काय होतं, भौतिक भोग पाहिजे होता. भगवंतांनी ठेवले भौतिक. आणि बली महाराज कुठल्या स्तराचे होते? असुरकुलात जरी झालेले ते भगवंतांचे पूर्ण शुद्ध भक्त होते. म्हणून त्यांना सूत्र दिलं. ज्यावेळी भगवंतांनी 3 पाद जमिनी मला दे म्हणून सांगितले, त्यावेळी शेवटचा जो चरण होतं ते बली महाराजांच्या डोक्यावरती ठेवल्यानंतर ते सुतलात गेले.
आणि सुतलात एवढ्या सुविधा आहेत ते स्वर्गाच्या अनेक पटीने तिथे सुविधा आहेत असं राजे ह्यांना देऊन टाकलं बली महाराजांना. आणि भगवंत त्यांचे द्वारपाल बनले बली महाराजांचे. म्हणजे भगवंत किती दयाळू आहे त्याच्यावरनं समजते. बली महाराजकडनं सगळं काढून घेतलं पण त्याच्या हजारो पटीनं भगवंतांना त्यांना सुख सुविधा दिल्या आणि स्वतः द्वारपाल राहिले होते भगवंत तिथं. नंतर मग लक्ष्मी देवी जाऊन वगैरे भगवंतांना परत आणलं. तर अशा पद्धतीनं भगवंताचे शुद्ध भक्त काय आहेत आणि असुर काय आहेत ह्या दोन्हीतला आपण भेदभाव बघितला. म्हणून ह्या नवविधा जे भक्ती आहेत कुठलं सांगितलं आपण. कीर्तनम श्रवणम शरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आणि आत्मने अर्दनम. ह्यातल्या एका मार्गाने ह्या सगळ्यांनी भगवंतांचं प्रेम प्राप्त कसं केलं ह्या मार्गाने केलं. तसं आम्ही पण यातल्या कुठल्याही एका मार्गाने जरी भक्ती भगवंतांची केली तरी भगवंतांचा प्रेम प्राप्त करून भगवंताच्या धामात जाऊ त्यासाठी आपण प्रयत्न केले असले. आणि अशा प्रकारे आपले जे शुद्ध भक्त आहेत ते सगळ्याच भगवंत रक्षण करतात. ते आत बसलेले आहेत. आम्ही कुठल्या विवंचनेत आहोत, कुठल्या अडचणीत आहोत, कुठल्या कष्टात आहोत ते भगवंतांना माहित असते आणि ते इनडायरेक्टपणे आपल्याला मदत करतात. पण ते कधी मदत करायची काय करायची तिचा निर्णय भगवंत ठरवलेले असतात. पण आम्ही ते समजू शकत नाही म्हणून अरे भगवंत आमची कशी परीक्षा केली असं कसं करले तसं काय. भगवंतांची इच्छा असते. आता मध्ये एकदा चार धामाला आपले काही भक्त गेले होते. हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यात भक्त जळून खाक झाले, कोळसा झाले होते. तर ह्याच्या पाठीमागे भगवंतांची काय इच्छा होती. ते भगवंतांची सेवा करणारे पुजारी होते. नित्य भगवंतांच्या विग्रहाची सेवा पूजा करत होते. तर आपल्याला वाटेल अरे एवढे भगवंतांची सेवा करतात आणि त्यांचं कसं काय असं ऍक्सिडेंट झाला. तर भगवंतांना त्यांना आपल्या धामात घेऊन जायचं होतं. तुम्ही कुठल्या मार्गे त्यांना धावात देताय हे ठरवणारे कोण आहेत भगवंत आहेत. आणि कसाही मृत्यू झाला ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला का आणि ह्यात मृत्यू झाला काय पण भगवंतांना त्याला धामात न्यायचं होतं. आणि ज्यावेळी त्यांचा ऍक्सिडेंट झाला आपण हे मृत्यूच्या वेळी जे दुःख होतं याची समज सुद्धा त्यांना आली नाही. त्याच्या वेळी त्याच्या अगोदर त्यांचा आत्मा निघून गेला. म्हणजे हा मृत्यू चांगला म्हणायचा काय 2 महिने बेडवर बसून सगळ्यांना त्रास देत अन्न आत जात नाही काय नाही डॉक्टर इकडं तिकडून नळ्या लावलेल्या असतात हा मृत्यू चांगला म्हणायचा. तर ही भगवंतांची इच्छा असते. त्यांच्या कर्माप्रमाणे भगवंत त्यांना त्यांची पुढचं काय द्यायचं आहे कृपा ती देत असतात. म्हणून त्या लोक आपल्याला वाटेल त्या ऍक्सिडेंट हेलिकॉप्टरचा पुजारी होते एवढी सेवा करत होते. कसं झाला भगवंतांची इच्छा होती ती. क्षणात ऍक्सिडेंट झाला आणि क्षणात ते कोळसा बनले. म्हणजे त्यांना शरीराला मृत्यूच्या वेळी जे दुःख होते त्या दुःखाची जाणीव झाली नाही. ही भगवंताची इच्छा. हे आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांना हे डोक्यात येत नाही. आपण एकच म्हणतोय की आम्ही भक्त आहोत आणि असं कसं काय भगवंतांनी ऍक्सिडेंट घडवला नाही मरलो. ही आपली बुद्धिमत्ता तिथपर्यंत जात नाही. म्हणून कधी कधी काही गोष्टी आपल्या चिंतनाच्या पलीकडे असतात. अचिंत्य म्हणतात त्याला. आपल्या सर्वसामान्य जे मेंदू आहे आमचा त्याच्याद्वारे चिंतन करण्याच्या पलीकडचं असते. म्हणून त्यात फार खोलाचं राहायचं नाही. फक्त एवढं करायची भगवंतांची इच्छा असते. पुढं काय घडणार आहे हे भगवंतांना माहित असतं आणि त्यासाठी काय ह्या जीवात्म्याला पाहिजे आहे त्यात परमात्मा बसले त्या पद्धतीने त्याला ते मदत करत असतात. हिची शरणागती कशी आहे किती पर्सेंट आहे त्याप्रमाणे भगवंत त्याच्यावरती कृपा करत असतात. तर त्यासाठी आपण पूर्ण क्षमतेनं 100% क्षमतेनं भगवंतांची भक्ती करायची आणि फळ काय द्यायचं कर्मण्य असते महाफलेशु करायचं. मी कर्म करत राहायचं भगवंत सांगितलं त्याप्रमाणे पॉझिटिव्ह शुद्ध चैतन्य परिपूर्ण गंभीरतेने भगवंताची भक्तिमय कार्य करायचं. भगवंत काय देणार आहे ते आपण ठरवणार नाही. ते भगवान ठरवणार. ते त्यांच्या इच्छेने देणार. आणि एवढी आपण भक्ती करत असताना भगवंत आपल्यावर अन्याय करतील का. सहृदय आहेत आपले ते दीन भगवत भक्त वत्सल आहेत. मग आपल्यावरती अन्याय करतील का. पण आपली श्रद्धा कोमल असते. श्रद्धा आपली एवढी दृढ नसते. त्याच्यामुळे अरे मी एवढे दिवस एवढं भक्ती करायला लागलोय तरी भगवंत असे का दुःख देतात. हे दुःख कशामुळे भोगते आपण आपल्या पूर्व प्रारब्धाप्रमाणे भोगतो. हे काय भगवंत आपल्याला स्वतःहून दुःख देत नाहीत. आणि आम्ही जे करून ठेवलंय ते निस्तरणार पण आम्हीच निस्तरायला पाहिजे ना. तरी सुद्धा ही दुःख कमीत कमी मिळावीत म्हणून भगवंत आपल्याला कमीत कमी दुःख दिलेले असतात. त्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण केलो तरच आपल्यावर भगवंत आपल्या प्रारब्धाप्रमाणे कधी कधी प्रारब्धाला पण बाजूला करून ते आपल्यावर कृपा करतात. पण याच्यावरती विश्वास असला पाहिजे. आणि जे जे भगवंतांना परिपूर्ण शरण जातात त्यांचा उद्धार भगवंत करतातच. अशी कितीतरी उदाहरणं भागवतमध्ये आहेत. गजेंद्रचा पाय मगरीनं पकडला होता. अनेक वर्ष ते युद्ध चाललं होतं आणि मगरीची ताकद पाण्यामध्ये जास्त असते आणि जलचर प्राण्याची आणि हे स्थलचर प्राण्याची ताकद ह्याच्यावरती असते
जमिनीवरती असते. ह्या युद्धामध्ये ज्यावेळी गजेंद्रची ताकद संपली, गजेंद्रची ताकद संपली युद्ध करायची आणि ते क्षीण व्हायला लागले, माताजी कोण माईक चालू करतो, तो मूड जातोय त्याच्यामुळं. अरे बोल, तुम्ही माईक बंद करा त्यांचा माताजी. तुम्ही पल्लवी माताजी, तुम्ही त्यांचा माईक बंद करू शकता, तुम्ही करा. अच्छा अच्छा, त्या माताजींना जरा सांगायला पाहिजे, त्यांचे माईक अधूनमधून चालू होतात सारखे. बरं ठीक आहे. मग तर असं गजेंद्रावरती अशा पद्धतीनं ती युद्धाची तिची जी क्षमता होती गजेंद्र संपत आली. त्यावेळी त्याला पूर्वजन्माचं आठवलं भगवंतांच्या भक्तीबद्दलचं, आणि त्यांनी काय केलं, भगवंतांचा दावा केला आणि कमळ काढून भगवंताला अर्पण केलं भगवंत प्रकट झाल्यानंतर. तर त्यावेळी भगवंतांच्या मत्तेला धावून आले. द्रौपदीची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे. बाकी कोणी त्यांना मदत करू शकणे द्रौपदी, परिपूर्ण शरणागती काय असते द्रौपदीची हे उदाहरण आहे. आणि भगवंत तिथे येऊन कुठल्या अवतारात आले, कुठल्या स्वरूपात आले, साडीच्या स्वरूपात भगवंतांनी भक्ताचं रक्षण करायसाठी आले. नंतर रुद्रासुर कथा तुम्ही ऐकली अनेक. आता हिरण्यकशिपू प्रल्हादाचं रक्षण करायसाठी अर्धा सिंह आणि अर्धा मानव, ब्रह्मदेवाने ते वचन दिलं होतं कसं तुम्हाला मृत्यू येईल, त्या वचनाचं तंतोतंत पालन करून नरसिंहदेव येऊन भगवंत प्रल्हादाचं रक्षण केले. असे अनेक 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 प्रकार आहेत. भगवंत आपण ज्यावेळी श्रद्धेने भगवंताची भक्ती करू, गंभीरतेने करू, तर भगवंत नक्कीच आपल्यावरती कृपा करणार. ह्याच्यावरती पण श्रद्धा असली पाहिजे. मनात हा विचार पण येता कामा नये की मी एवढी भक्ती करते, भगवंत असे कसे वाटतात. अरे ते भगवंत आहेत, आपल्या आत बसलेत हृदयामध्ये परमात्मा रूपानं. आमचे काय विचार आहेत, आम्हाला काय पाहिजे आणि आपल्यासाठी काय योग्य आहे, हे विचार पण ते भगवंत देत असतात. आता केवट हे विचार, हे आम्ही कशासाठी प्रयत्न करायला लागलोय, तर तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्यांना कोणाला भगवंतांचे प्रेम प्राप्त करायचे असेल ते उद्धार करण्यासाठी भगवंतांच्याकडे येतात. तर आता राक्षसाचं मी वर्णन केलं ते अहंकारासाठी, अहंकाराच्या प्रभावानं काय केले, भगवंताच्या विरुद्ध कसे वागले ह्याचं वर्णन ऐकलं. आता हे भक्त जे आहेत ते भगवंतांची भक्ती कशी करून भगवंतांना प्राप्त केले ते पण आता आपण ऐकत आहोत. आता केवट, केवट म्हणजे प्रभू रामचंद्रांना नावेतून पलीकडे सोडणारे, सीतामाई लक्ष्मण यांना पलीकडे सोडणारे जे केवट होते, ते मागच्या वन्मी कासव होते, कासव. आणि गर्भसागरामध्ये भगवंत पोडलेले होते, भगवान विष्णू आणि लक्ष्मी त्यांचे पाय चवत होते. त्यावेळी हे जे कासव होते ते वरचेवरती ते येऊन भगवंतांच्या चरणाला स्पर्श करा म्हणून पाण्यानं ते शेषनागाच्या वरती येऊन चरण स्पर्श करायसाठी प्रयत्न करत होते. आणि प्रत्येक वेळी लक्ष्मी देवी त्याला खाली ढकलत होती. तर ह्याला पुढच्या जन्मी भगवंतांनी केवट केला, म्हणजे केवटचं स्वरूप दिलं भगवंतांनी. आणि भगवंतांचे चरण धुवून ते पाणी प्राशन करायचा त्याला लाभ मिळाला केवटाला. प्रभू रामचंद्रांनी त्यांनी काय सांगितलं की मी तुमचे चरण धुणार, कारण तुमचा स्पर्श दगडाला झाल्यामुळं अहिल्याचा, पत्थराचं दगडाची मूर्ती ती अहिल्या झाली. तर माझ्या नावाला जर तुमचा स्पर्श झाला तर माझे नाव दगड होईल आणि माझं पालन पोषण म्हणजे प्रपंचाचं कसं करणार, माझ्या परिवाराचं. म्हणून मी तुमचे पाय स्वच्छ धुणार आणि मग तुम्ही नावे चढायचं. मग भगवंतांनी मान्य केलं ते. आणि भगवंताने त्यांचे चरण धुतले, ते चरणचं जे पाणी असते ते स्वतः आणि आपले कुटुंबीय हे सगळं प्राशन केले आणि मग भगवंतांना नेलं. कारण काय, मागच्या वर्षी जी भक्ती तिथं कामाला आली. मागच्या वर्षी ते कासव होते, ते ह्या जन्मी केवळ झाला. आणि पण ह्या उलट दुर्योधनाचं होतं. दुर्योधनाकडे एवढे सगळे भीष्म, द्रोण आदी, कृपाचार्य आदी सगळे होते, त्यांचे सल्ले द्यायला त्यांना एवढे लोक होते, तरी सुद्धा दुर्योधन भगवंताची भगवता कधी मान्यच केला नाही. आणि म्हणून शेवटी त्याचा नाश झाला. म्हणून भगवंतांची शास्त्र सांगतंय त्यानुसार भगवंतांची भक्ती करून, भगवंत शास्त्रानुसार आपण जर भगवंताच्यावर प्रेम करायचा प्रयत्न केला ह्या भौतिक गोष्टीच्या पेक्षा, तर आपण भगवंतांचं प्रेम प्राप्त करू. आणि म्हणून शेवटी तुकाराम महाराज उपदेश काय देतात, या दुःखसागरातून आपल्याला मुक्त व्हायचे असेल तर भगवंतांची भक्ती करायची, अन्यथा इंद्रिय तृप्ती करायची, भौतिक भोग बघायचा आणि ह्या 84 लक्ष योनीतनं हे जे क्रिमी कीटक आहेत या 84 लक्ष योनीतनं आपल्याला भटकावं लागेल आणि दुःख भोगावं लागेल. मग निर्णय आपला आहे. भगवंताने आपल्याला आंशिक स्वातंत्र्य दिले. मी मगाशी पण सांगितलं तुम्हाला, सिनेमागृहात जाऊन बसायचं का मंदिरात जायचं.
अशा जे आपल्यावर दूषित परिणाम करणारी जी ठिकाणं आहेत तिथं जर तुम्ही गेला तर आपण या 84 लक्षामध्ये फिरत राहू, कारण आपल्याला भौतिक घ्यायची भोग बघायची इच्छा आहे. आणि जर भगवंताच्या भक्तिमय कार्यामध्ये आपण लावलं तर भगवंतांचं प्रेम प्राप्त करू. प्रत्येकाला व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, कोणावरही भगवंत दबाव आणत नाहीत. मी म्हणतोय म्हणून असं कर म्हणून. तुला जे करायचंय ते तू कर, त्याचं फळ तू भोगणार आहेस. तू जे कर्म करतोस त्याचं फळ तू भोगणार आहेस. आणि ही कर्माची फळं कधी ऊर्जित अवस्थेत येतील ती सांगता येत नाही. पण आज तुम्ही कर्म केलेलं फळ कधी ऊर्जित अवस्थेत येईल आणि त्याचे दुःख तुम्हाला कधी भोगायला लागतील हे सांगता येत नाही. त्यामुळे असं समजू नये की मी दुःख केलं पण ते कन्सिडर झालं नाही, ते विसरले वाटतं भगवंत. त्यांना अजिबात नाही, भगवंताच्या याच्यात विसरण्या भाग नाही आहे. आता आम्ही जरी पाप कर्म केलं त्याचं कर्म अनेक जन्मानंतर सुद्धा येऊ शकते, पुढच्या जन्मी पण येऊ शकते, ह्या जन्मी पण येऊ शकते, आणि ते आपण दुःख भोगू शकतो. किंवा असं होत नाही मी आता पाप केले कोणी बघितलेलं नाही जाऊ दे, असं का नाही. ह्या हवेतल्या प्रत्येक कणामध्ये कॅमेरे लावलेले आहेत. आम्ही कृत्य काय करतोय त्याचं रेकॉर्डिंग होतंय, त्याचं फळ काय होतंय तेही रेकॉर्डिंग होतंय. आणि मृत्यूनंतर हे सगळं आपल्या समोर पिक्चर ठेवलं जातंय. तुम्ही पुण्यकर्म किती केली, पाप कर्म किती केली, आणि त्यानुसार तुम्हाला कुठला जन्म मिळणार हे ठरलेलं असते. त्याप्रमाणे भगवंत काय करतात, आपलं जे पुण्य आणि पाप कर्म आहे त्याच्यानुसार कुठला आपल्याला देह मिळवणार त्याप्रमाणे आपल्याला देव देऊन सुख किंवा दुःख मिळावं अशा दिशेने प्रकृतीला आदेशित करतात, भगवंत निर्देशित करतात. आणि प्रकृती त्याचं त्यांनी जे आदेश देतात त्याचं पालन करतात. तर अशा प्रकारे असुर व्हायचं की सूर व्हायचं हे स्वातंत्र्य भगवंताने आपल्याला दिले. असुर होऊन या 84 योनीतनं फिरायचं, दुःख भोगत बसायचं, का सूर होऊन भगवंताचा शुद्ध भक्त होऊन, सूर नाही भगवंताचा शुद्ध भक्त होऊन भगवंतांच्या सेवेत जाऊन शाश्वत आनंद प्राप्त करायचा, हे प्रत्येकाचं आपापलं कर्तव्य आहे. हाच ह्या दोन किंवा मी असं सांगितलं. तर त्याच्या कुणाच्या काही शंका तर कृपया किंवा प्रश्न असतील तरी विचारू शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. धन्यवाद. हो प्रभूजी, आपण जे स्टार्टिंगला तुकारामांचा जो अभंग घेतला त्याच्यामध्ये 3 उदाहरणं दिली भगवंतांनी. पहिला 3 आणि एकतर मला वाटतं अग्नी, दुसरं उदक म्हणजे हो पाणी, आणि हो तिसरं अजून हो. काहीतरी दिलं. तर ती कारण ते वस्त्र वस्त्र एक्झाम्पल्स. वस्त्र. हा, वस्त्र. तर 3 हो. गोष्टी तिच्या उदाहरणं देण्याचं काही स्पेसिफिक कारण होतं का, ते म्हणजे जस्ट द्यायचं होतं नाही म्हणून? नाही नाही नाही. काय असतंय, आपण जे आहोत आपण सर्वसामान्य माणसं सिद्धांत समजू शकत नाहीत पटकन, किंवा सिद्धांत आपला आवड निर्माण असते होत नाही त्याच्यात, म्हणून असे उदाहरण पडतात. म्हणून अग्नी कधी काय माझ्या जवळ येऊन माझा तो उष्णता घे म्हणून, पण आपण जाऊन तिची उष्णता घेतोच ना. तसं उदक पण म्हणत नाही मला पे म्हणून, तसं कुठलं वस्त्र पण म्हणत नाही मला नेस म्हणून. तसं भगवंत शेवटी ते उदाहरण देतात की असं भगवंत पण म्हणत नाहीत की माझी भक्ती करून तू माझ्या धामाला ये. ही उदाहरणं का दिली तर शेवटचं 4थं उदाहरण पटवून द्यायसाठी पहिली ही 3 उदाहरणं दिली. जसं अग्नी म्हणत नाही माझा तू उष्णता घे म्हणून, उदक म्हणत नाही मला पिऊन तुझी ताण भागव म्हणून, वस्त्र म्हणत नाही मला नेस म्हणून, तरी पण आपण जाऊन त्यांचा आधार घेतो ना. तसं शेवटचं सांगतात पटवून, ते भगवंत पण असं म्हणत नाही तर तू माझी भक्ती कर आणि माझ्या दमाला ये म्हणून. ज्याला उद्धार करून घ्यायचा असेल तो माझ्याकडे येतोय आणि उद्धार करून घेतो हे सांगायचं. म्हणजे 4थं जे उदाहरण दिले भगवंताने, भगवंतांना शरण जाण्याचं हे समजून सांगण्यासाठी किंवा ते पटवून देण्यासाठी ही 3 उदाहरणं दिली भगवंताची. थँक्यू, धन्यवाद. हरे कृष्ण. आणि कुणाची काही शंका किंवा प्रश्न आहे? हा बोला. हा, उद्या राधाष्टमी आहे, सर्वात पवित्र स्थिती आहे राधाष्टमीची. तर जसं आपण बलराम जयंती, कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो तसं राधा राणीचं उद्या राधाष्टमी साजरी करतो आपण. तर राधा राणी ही कोण आहे, राधा तो काय आहे सविस्तर सांगणं इतक्या थोड्या वेळा समजत नाही. पण भगवंताचे जे वेगवेगळ्या शक्ती आहेत, लादिनी शक्ती किंवा तुमचं हे भगवंताच्या 3 जे महत्वाच्या शक्ती आहेत त्याच्यापैकी लादिनी सेवा म्हणजे राधा राणी. लादिनी सेवा म्हणजे काय, भगवंत काय विचार करतात की राधा राणी फक्त माझी सेवा करून एवढी खुश आनंदित कशी काय होते हे करत असतात. आणि सॉरी,
भगवंत ते चैतन्य महाप्रभूंचं सांगितलं मी तुम्हाला. तर हे विचार करत असतात भगवंत की मला जर आनंद उपभोगायचा असेल तर मी ह्या शक्तीचा विस्तार केला पाहिजे. म्हणून ही लादिनी शक्तीच्या स्वरूपात भगवंत आपला विस्तार करतात. भगवंताची लादिनी शक्ती म्हणजे राधाराणी. आणि राधाराणीला काय नाव आहे?